आणि मित्रांनो इकडे बघा तुम्ही झोपलाय. वेलकम बॅक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या न्यू व्लॉगवर. आणि व्लॉग काढायचा संबंध असा की आपण चाललेले आहेत लोणावळा आपल्या वर्षातल्या मित्रांबरोबर. आणि सीन असायला की आपल्याला आपले ड्रेसिंग सेन्स आवडतात नाही म्हणतात. खूप असं म्हणजे मजा नाही ड्रेसिंग. 4 कपडे चेंज करून बघितले, आता काय करेन बघू कुठल्या गायचे. आणि भाऊने मागवलेत कॉर्ड्स, बट ते काही रिटर्न जात नाही. आता बघत आहे गळ्यात पडले कॉर्ड्स ह्याच्या. आता चहा बी आहे सध्या तरी. आपले पोरं 7:30ला येणार नाही का. मी जाऊन स्क्रब वगैरे करतो तोंडाला आणि बघतो कुठली पेअर चांगली वाटते आणि मग व्लॉग कंटिन्यू करतो. आणि फायनली आपल्या तयारी झालेली आहे. तुम्ही घर बघू शकता, स्टॉप झाला आहे म्हणजे प्लॅस्टर चालू आहे मधून. आणि खूप कपडे चेंज केल्यानंतर हे कपडे आवडलेले आहेत तर ते बॅगीत पण टाकलेत. या आईला चालला 2 दिवसासाठी ना, कपडे तेवढे घेतले की सांगू नको, तुम्हाला दाखवतो. आणि मित्रांनो बघा, तुम्ही बघू आपण स्क्रब केलेला आहे. आणि आता 3 जण आलेले आहेत. बघू आता पुढचे अर्धे ना कधी येतात. तरी टाईमवर आले ना तर आज पण काही येणार नाही मला माहिती आहे. तर पुढे बघू. आणि मित्रांनो इकडे साईबाबाच्या पाया पडून आम्ही सर्व आलेले आहेत. दादू नाही ना मित्रांनो. आणि सीन असा आहे की परत तुम्ही बघतात परत जीन्स चेंज केले ना, परत हाफ पॅन्ट आलेला आहे. आपल्या काकाच्या गाडी चालवतात आणि अर्धे 2 रिक्षा पुढे गेलेला चालल्या. तर स्टेशनवर पोहोचतो, तिकीट बिल करतो, तुम्हाला दाखवतो परत. आपण 1 2 3 4 5. आणि मित्रांनो स्टेशनवर आलेले आहेत आपण. आणि इकडे बंटी सगळं बॅगीची जेवण घेऊन करत आहे. आणि पब्लिक बघू शकता तुम्ही. हाय गाईज, भाई खूप एक्साइटेड आहे. दुसरं वर्ष भाईने डबा आणलाय, आपण त्यांना द्यायचा नाही. आपणच खाऊ. आळूवडे आणलेले आहेत इकडे मस्त आहे की. आता आम्ही खाऊ. पण पोहोचूया दादर स्टेशनला. आणि आपल्याला दोघांनी आता जॉईनिंग केलेलं आहे आणि एक पुढे आहे. आणि अशा प्रकारे आता आपण जाऊ तिकडे, काही नाश्ता बिस्ता करू. आणि आपली साईनगर शिर्डीची ट्रेन लागलेली आहे. प्लॅटफॉर्म नंबर किती 13. तिथून आपण पिक करू आणि मग लोणावळ्याला जाऊन टाइम दाखवतो. गर्दीचं बघतो आहे बघा. आणि हे आमचे राशन पकडून आहेत. आणि हो बघा भाई. आणि इकडे आता मग वडापाव घेतले. वडापाव नंतर लस्सी पितो. आणि याच्यामुळे आमच्या ब्लॉगला व्ह्यूज होतात. इडलीच फॉर ना आता लस्सी पिऊ आपण. आणि आम्ही त्या मोठ्या टीव्हीवर आलो, जसं कृतिके लागलाय. चोर वाटतं चोर, चोर वाटतं चोर. आणि मित्रांनो इकडे आपत्कालीन उघडलेला आहे म्हणून आमचे पोरं आपत्कालीन घुसलेले आहेत. बघा तुम्ही आपत्कालीन घुसलेले आहेत. सीट पकडायला बरोबर. ए ठेकायला कॉल लाव. आणि मित्रांनो इकडे फायनली आम्ही बघितलेलं आहे, आम्हाला ट्रेन भेटलेली आहे. जुगाड केला, आपत्कालीन खिडकीतून चढलेले आहेत सर्व. आणि मित्रांनो इकडे फायनली लाईट चालू झालेली आहे, ट्रेन पण चालू झालेली आहे. आणि सगळे मोबाईलमध्ये फोटो घेतात. बघा फोटो. दोघं जरा झोपली. आणि ट्रिप कंटिन्यू करू आपण. बराबर बोले. हाँ मेरी जान. सजना. Where are you from, bro? You are from Boisa? Okay. And this is your husband, wife? He is from Negro? Man from West Indies? And he is crossbreed. दोनों को मिलेगा बच्चा. हैप्पी जूनियर. हाँ मेरी जान. रखना कहीं भूल न जाना, परदेसी परदेसी जाना नहीं. परदेसी जाना नहीं. मुझे छोड़ के बाबा मिलाय. आणि मित्रांनो या कंपनीमध्ये भावाला मारणार आहे. गणपती बाप्पा पाहुण्या.
तुझे आहे नशा मला साथ घालती काही दिशा मला वेळ लागले प्रेमाचे. मित्रांनो फायनली आहे म्हणते लोणावळा पोहोचलो आणि स्पीकर विकर बंद करा मित्रांनो. आता फक्त आणि फक्त वाईब आहे. आणि मित्रांनो आले लोणावळा घाटात सॉरी लोणावळा स्टेशनवर. स्टेशनची म्हणजे खूप पॉश आहे स्टेशन असा. आमची गोंडबिन घेऊन चालत आहेत थोडं झुंडणं होतो रे झाला. आणि जसे आम्ही इकडे पाय टाकत आहेत आमचे पापा एवढी होती की आल्या पाऊस पडला. आणि यामध्ये पण या ट्रेनमध्ये नंबर मग सोडला नाही का पोरीकडे तिथे पण सुधारला नाही. आता बघू काय करायचं ते जाम टाईम आहे आता. हे बघा इकडे पण चुकला आयला तर याच्या कुठे नेऊन फायदा नाही रे ना बाबू सारख्याला तर कुठे तो भोगणार आहे कपुऱ्या कपुऱ्या. आणि मित्रांनो इकडे आम्हाला रिक्षा भेटलेली आहे आणि इकडे आम्ही 5 जण आहेत आणि पुढच्या 2 दिवसाला 4 जण आहेत. आता आपण जाऊ एकविरेला पायथ्याकडे आणि तिथं रूम बिम घेऊ फ्रेशला दाखवू कुठं तुम्हाला. आणि मित्रांनो इकडे आता आम्ही पोहोचलेलो आहे एकविरा आईच्या पायथ्याकडे आणि रूम शोधत आहेत पण एक रूमवाला होता तो बोलतो 2,500 रुपये. आम्ही बोललो आमच्या बजेटच्या बाहेर आहे. सो आता आम्ही असेच चालतात बघू 6 वाजेपर्यंत आणि डायरेक्ट चालायला चालू करू डायरेक्ट मंदिरावर. आंघोळ करू थंडा पाण्यात नाही तर काय करायचं मजबुरी आहे. बघू कोण भेटतो का देवासारखा येऊन की भाऊ तुम्हाला रूम पाहिजे करत बघू. आणि मित्रांनो इकडे आता आम्ही पोचलेलो पायथ्याकडे. इकडे आईचा आशीर्वाद घेतो आणि निघतो वरच्या डोंगराकडे म्हणजे वरच्या मंदिराकडे जायला. अर्धी बोली आपली मागे आहे आईच्या पायथ्या तुम्हाला दाखवतो बाहेरूनच. दिसत नाही पण ठीक आहे. आणि मित्रांनो आम्ही स्टार्ट केलेलं आहे. अर्धी बोली मागे आहे आणि अर्धी बोली त्यांच्या मागे आहे. पोचल्यात आईच्या दरबारात फायनली जाम आपवला. आज पहिल्यांदा एवढा प्रॉब्लेम झाला पण ठीक आहे. पोचल्यावर आता मंदिरात दर्शन घेऊ आईच्या आणि फोटो वगैरे काढू बघू. मित्रांनो इकडे सुखरूपपणे आपलं दर्शन झालेलं आहे. आरती भेटली नाही. आरतीसाठी आपला 1.5 तास थांबायला लागेल. आपण काय थांबल्या नाही. आता बघू शॉपिंग करू विलामध्ये जायची आणि विलाला जाऊन प्लॅन कंटिन्यू करू आपला. बघू आता विलाला कधी चेकिंग करतो आपण. एकदा चेकिंग आहे रिक्वेस्ट करून थोडा लवकर जाऊ आणि सगळे झुराटलेत. मित्रांनो इकडे आता आमचं दर्शन झालेलं फूड झालेलं आहे. आता जाऊन खाली आपण काहीतरी खाऊ आणि विलाला जायला खूप टाईम आहे. बघू कुठे टाईमपास करता आपल्याला. आणि मित्रांनो इकडे आता पण खायला बसलेले आहेत चाय हात या. आणि मित्रांनो इकडे आता आमच्या वर्गातला मित्र आलेला आहे. मित्रांनो फायनली आपल्याला विला भेटलेला आहे. पोरांनी सगळं सामान ठेवलेलं आहे. निघतात एक कारण आपला एकचा चेकिंग आहे आणि आपण चेकिंग आहे. सो एकचा तर एकलाच चेकिंग करू शकतो त्याच्या अगोदर नाही जाणार आपल्याला. मित्रांनो इकडे आमच्या बाबू बघा. तुम्ही चिंबोरी पकडताना तुम्हाला दिसत आहे. छोटी आहे ती बाबूने पकडली पकडली का रे पकडली मोठी कुठे आमचं मॅन फ्रॉम सालवड. याच्यापेक्षा बारकी तर ती आहे ना. अशी मोठी होती रे इथे टपुरी होती की. आणि हा आपला विला गाण्याचा आवाज तुम्हाला माहीत नाही आणि पब्लिक आहे. आपल्या एकचं चेकिंग आहे. सो तिकडे जाऊन का म्हटलं ना मॅम. आता सध्या आपण 2 तास तिकडे टाइमपास करू. नेचर उद्या तुम्ही आपल्याला असेच विला आवडतात कोणाची कटकट नाही. 4 साईडून सिंगल बाबू
भाऊ बघड कुठे आहे भाऊ भाऊ वेट वेट हे यारो त्यांना पकडलं दोघं बाबू वाईट लागा ते जवळ जाऊन सोड नाही ते मारामारी नाही करणार ना ते रोहित उडे नाही ते बाबू आमची फाईट लावलाय रे बरोबर हे नको रे प्रतीक भाई नको सोड जाऊ दे पण चिबोल कडक रे हे आपले फांगडे सोड बाबू आणि मित्रांनो इकडे बघा तुम्ही झोपलाय हा बर नाही तू पितच नाही बस आणि हे दोघं कॅन्डिडेट पिक वाले आणि मित्रांनो फायनली आपलं काम चालू झालेलं आहे विला आपल्याला टेक ओव्हर केलेला आहे आणि इकडे भाई बी सगळे भाई म्हणजे भाई फक्त याला बोलतात भाई मिळत नाही प्रतीक निगम आहे हो. इकडे सगळं कापाची पोरं डोळ्यातून विचारले पोरांनी पाणी काढलंय 2 पोरं गॉगल घालून कापत आहेत आणि सांगा आमच्या बेसवर सांगा आदिवासी पोरगा त्याला काही फरक नाही पडत सगळं आणि इकडे 2 जण कृतिक चौधरी मोनू आशुतोष प्रजापती भैया चिकन साफ करताना बुऱ्या भाऊ बटाटे विसरला आणि आमची कलाई करून टाकलेली आहे इकडे आणि हा आपला स्विमिंग पूल आणि अशाच प्रकारे आपण पुढे जाऊन भाजी बिजी कसं तुला दाखवतो तुम्हाला काल रात्री मी जरा लवकर झोपला म्हणून काही तुम्हाला एवढं दाखवू नाही शकला चहा पाहिला मला पण आणि आता बघू आपण आता घरी जरा शॉर्ट्स ब्लॉग टाकेल हा ब्लॉग कंटिन्यू नाही करणार तर तुम्ही असेच ब्लॉगसाठी महिन्यातून एकच ब्लॉग येतो टुरिस्टचा आपला कुठला तरी तर तुमचा सपोर्ट राहिला तर अजून जास्त फिरेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो व्ह्यू बघू शकता हा व्ह्यू आहे आपल्या विल्याच्या बाजूला और ये है तनु आणि हा बघा हा बघा हा घोड्या बघा हा घोड्या ब्लॉग ब्रो हे बाबू ढग्या आणि आजूबाजूला मारून आमच्याकडे फिरायला आलाय आणि मित्रांनो आम्ही आता आले लोणार स्टेशनला हा ब्लॉग मी इकडेच एंड करतो आता तो पहिले बोलला त्यानंतर खूप मजा आली पण परत ते ॲड करतो शॉर्ट्स लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा